नमस्कार, मी अमर तुमचं MH मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय। सध्या आपण पाहिलं गेलं तर भगव्या पताकानं आणि ताळ मृदुंगाच्या आवाजानं गजबजून गेली पंढरपूर नगरी। खरं तर वारकरी म्हटलं की त्यांच्या मुखामध्ये एकच नाव हरिनामाचा गजर करत वारकरी मैलोन मैल दूर ह्या पंढरपूरच्या दिशेने खरं तर येत असतो। एका क्षणाची भेट त्या विठ्ठलाला पाहण्यासाठी वारकरी मैलोन मैल दूर येत असतो। ह्या वारकऱ्याच्या भेटीला ह्या वारकऱ्यांचा संवाद साधण्यासाठी MH मराठी आपल्यासोबत आहे। MH मराठी माध्यमातून आपण वारकऱ्यांच्या मनामध्ये काय आहे, वारकरी मैलोन मैल दूर खरं तर चालत आलाय, त्यांच्या मनामध्ये काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहे। ह्या वारकऱ्यांमध्ये आलेल्या लाखो मैलांची दूर खरं तर वारकरी चालत आलाय। ह्या वारकऱ्यांच्या मनामध्ये विठ्ठलाच्या बाबतीत काय सेवा आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। काय वाटतंय, खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच नाव आहे माऊलींचा गजर। काय सांगाल ह्या वर्षीच्या वारीबद्दल? नाही, या वर्षीच्या वारीचं म्हणजे आनंदाची वारी आहे। परत नियोजन पण खूप छान यावेळेस झालेलं आहे। बाथरूमची सोय सगळी सोय झालेली आहे तिथं। काय साकडं विठ्ठलाला काय मागत? विठ्ठलाला काय सर्व सुखी ठेवावं एवढं साकडं। पांडुरंगाला सगळ्याला शेतकऱ्याला सगळ्या लोकांना आनंद ठेवायचं म्हणून सांगा देवाला, एवढीच विनंती आहे। प्रशासनानं कशी सोय केली तुमची? काय प्रशासनानं सोय कशी केली? प्रशासनानं चांगली सोय केलेली आहे आता। फक्त गोरगरिबाला दर्शनासाठी जास्त हे करणार परिसर। काय विठ्ठलाला काय मागितलंय? विठुराला एवढंच मागणं आहे की यावर्षी पाऊस भरपूर पडू दे, एवढीच विठुराला मागणं आहे। शेतकरी आनंदात राहू, बळीराजा सुखी झाला की सगळं सुखी झालं। या वर्षी जरा पावसानं पाठ फिरवली, काय सांगाल शेतकऱ्यांबद्दल? काय नाही, शेतकऱ्यांच्या आता मग भावना खूप म्हणजे हेच आहेत। पाऊस पडावा इच्छा आहे एवढी। विठुराच्या चरणी पाऊस पडावा एवढी इच्छा आहे। खरं तर ह्या वारकऱ्यांच्या भावना होत्या। वारकरी खरं तर ह्या विठ्ठलाला मागतात, ह्या राज्यातील वारकरी सुखी समाधानी राहू दे, जनता सुखी समाधानी राहू दे। खरं तर ह्या निस्वार्थ भावना करत राह। ह्या लाखो वारकरी येतात ह्या पंढरपूरमध्ये आणि त्या वारकऱ्याच्या कपाळावर जो टिळा असतो तो टिळा उमटणाऱ्याचं काम हे खरं तर साधारण वारकरी करत असतो। त्यामध्ये आनंद कुठेतरी वेगळा आहे। ते वारकरी येतात, त्यांच्या कपाळावर जो टिळा आपण लावता त्या टिळ्यामध्ये काय आनंद आहे? वारकरी आपल्याकडून टिळा लावून घेतात, काय म्हणाला वाटतं? कन्नडमध्ये बोलू काय? बोला. ಅವರಿಗೆ त्याला गंध लावला तर आम्हाला पण देव सुखी ठेवले पांडुरंगाने। 10 वर्ष झाला मी लावतो गंध, 10 वर्ष झाला होतो। एवढं पैसे द्या तेवढं द्या काहीच नाही। पांडुरंगाने चिक्कार 10 हाताने दिलं मला, मनापूर्वक पाहिजे तेवढं आनंद दिले। पाणी नव्हतं, मला पाणी 4 इंच पाणी दिले, बोर मारून दिले। स्वतः पांडुरंगाने येऊन आम्हाला साथ देऊन आमच्या शेतात द्राक्षी बाग आहे। यावर्षी 20 लाखाचं द्राक्षी बाग झालंय सेवा म्हणून। खरं तर ह्या विठुरायाच्या चरणी केलेली अर्पण अशी सेवा आहे। लाखो भाविकांच्या कपाळावर जो गंध लागतो तो खरं तर कपाळावर गंध, पंढरपूरमध्ये लावलेला कपाळाचा गंध आपल्या घरापर्यंत जाऊ तर तो कपाळाचा गंध लावणारी सेवा खरं तर 10 वर्ष झालं आपण करतायत। ह्या सर्व वारकऱ्यांची संवाद साधण्यासाठी खरं तर आपण आपल्या सोबत, नाव काय? सुरेश जाधव। सुरेश जाधव। गर्दी आहे ह्या वर्षी? गर्दी आहे का? गर्दी पुष्कळ। बर, काय विठ्ठला ह्या वर्षी कशी गर्दी आहे? का पण लोक कशी आली ती, किंवा आता ह्या वारीच्या आणि पहिल्या वारीमध्ये कसा फरक आहे? लई फरक आहे, पण यंदा पाऊस नाही। पाठ फिरवली पावसानं, काय मागली विठ्ठलाला? पाऊसच मागितलं। बर, काय शेतात काय आहे? शेत आहे का? शेतगीत नाही। बर, आपल्याजवळ काही शेत नाही। बर, लोकांजवळ शेतकरी पिकले तेव्हा पण पिकलो। बर, तेच म्हणणार आपण। ते आता जरी दर्शन झालं का नाही? का दर्शन रांगेत उभं राहायचं? नाही, दर्शन व्हायचंच आहे। रांगेत उभं राहणार ते गर्दी बी लांब लांब गेली तिकडे। लई लांब। बर, सरकारची सोय कशी आहे? काय सरकारनं सोय केली का? काय सोयी सुविधा कशा आहेत? चांगली आहे ना जाग्यावर? बर, जागेवर आहे सगळं। मग दर्शनाला आलो बा देवाच्या, तिकडे देवाच्या दर्शनाला। कसं आहे, काय सोय? पंढरपूरनं कशी सोय केली? बहुत भयानकच गर्दी आहे ना। बर, मग काय बदल आहे का दरवर्षी ह्या वर्षीपेक्षा जरा? दरवर्षीपेक्षा या वर्षी लई गर्दी आहे। बर, सोय आहे का तशी? मग एवढी लोक आली? सोय की आहे, व्यवस्था आहे, 1 नंबर आहे व्यवस्था। बर, काय मागणार आहे विठ्ठलाला? दर्शन घेणार आहे? काय दर्शनाला करायला सुखच मागत आहे, काय मागणार आहे? जीवाला सुख दिलं बस। बर, शासन आहे का योग्य? आता कायचा सरकार आहे का योग्य? सरकारी 1 नंबर आहे।
बर काय म्हणता पांडुरंगाला बाबा? पांडुरंग म्हणतो हा लेकराला सुख लेकर बाळाला सुख. हो बर जीवाला सुख बस काही नाही मागत बर धंदा काय मागायचं आहे देवाला तेच किती वर्ष मागत झाली आता शिवारीला? आम्हाला पहिलीच वारी आहे पहिलीच वारी आहे. हो काय पहिली वारी म्हणजे ह्याच्या आधी येत नव्हतं, आता यायच काय लागलं वारीला म्हणजे आता सुरुवात कशी काय? सुरुवात ते मालक येत होते बर. तर चला बा जाऊ दोघं जण बर हो सुख मागायला. शेत आहे का? शेतगीत काही नाही आहे बर कुठला आहे तुम्ही? यवतमाळ जिल्हा हा? यवतमाळ जिल्हा यवतमाळ. हो बर किती किलोमीटर चालत आला होता? इथून 1300. 1300 रुपये तिकीट लागते एका माणसाले. बर लेडीजले 600. लांब दूर लई लांब दूर आहे. काय मागितलं पांडुरंगाला? पांडुरंगाला काही मागले नाहीत. काँग्रेस गुरुवाचे नाही बाकी काही नाही पण नेहमी येत जातात दर्शनाला. पांडुरंग असा आहे की तुमच्याकडे नारळ नाही काय नाही फक्त तुळशीची माळ. तुळशीची माळ आणि जमते तोपर्यंत आम्ही सेवा करू पांडुरंगाची बर आणि जमते तोपर्यंत आम्ही वारी करू. अशीच कृपा पांडुरंगाची आमच्यावर राहो आणि आमची सुद्धा अशीच श्रद्धा पांडुरंगावर राहो. बर. आमची सर्वांची एकच इच्छा आहे शेतकऱ्याला सुख आणि समृद्धी बर व निसर्गाची साथ असो. वारी चांगली आहे. बर वारीला नेहमी आम्ही येतो. किती किती वारी आहे? आमची झाली 6वी. 6वी वारी आहे. काय मागितलं विठ्ठलाला? विठ्ठला काय हातपाय सुखी ठेव म्हणत दुसरं का मागायचं? बर विठ्ठलाले काही मागून का दुसरं का मागायचं? बर. काहीच नाही मागायचं. सुख सोयी सुविधा कशा बस, आहेत बस. पंढरपूरमध्ये? जे द्यायचं ते तू आपल्या शेतातलं द्या म्हणावं त्याला. पंढरपूरमध्ये कशी सोय आली? पंढरपूरमध्ये भक्कम सोय आहे. हा? भरपूर सोय आहे. भरपूर सोय आहे. लोकसंख्येच्या नुसार भरपूर सोय आहे. लोकसंख्येच्या खूप चांगलं सुविधा आहे बर. पंढरपूरची. सरकार चांगलं आहे म्हणायचं. हो, चांगलं चांगलं. बर चांगलं आहे का? बस हेच आमचं मन हेच पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी आहे आपापल्यापर्यंत. काय कसं आहे वारी? बढिया वारी. कसं आहे सगळीकडे प्रत्येकाच्या मुखामध्ये एकच आवाज नाही माऊली. एका क्षणासाठी खरं तर लाखो किलोमीटर दूर हजारो किलोमीटर चालून वारकरी येतात नित्य एका क्षणा या दर्शनासाठी. त्या पांडुरंगाला पाहण्याची वेळ खरं तर या वारकरी भक्तीमध्ये आहे. वारकरी संप्रदाय म्हटलं की त्यामध्ये जात नाही धर्म नाही किंवा बारका मोठा चालणार नाही. प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच आवाज आहे माऊली. काय वाटतं? काय सांगायला? घ्यायचं घ्या थोडं मला. सुपर वाटते. इथं आलं का आनंद आहे. हात नाही पाय नाही काही नाही बिलकुल. आणि दरवर्षी वारी करायला पाहिजे हे युवा पिढीला मग सांगणं आहे. युवा पिढीला काय सांगाल? वारीत यायला पाहिजे आणि इथला जे काही आनंद आहे तो घ्यायला पाहिजे आणि आपल्या घरी घेऊन जायला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. बर च्या प्रेमाची खरं तर ही जयघोषणा ही खरं तर माऊलीचं नाव मुखामध्ये आलं. खरं तर आनंद आणि वातावरण खरं तर पसरून जातं. पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांची खरं तर आपण संवाद साधतोय. थेट वारकऱ्यांची संवाद हे MH मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा MH मराठी न्यूज पंढरपूर. चला जय हरी.